सांगली जिल्ह्यात एक असा देव आहे ज्याला भक्तांनी दिलेला वांग्याची भाजी आणि भाकरीचा नैवेद्य आवडतो। मित्रांनो, हे आहे सांगली जिल्ह्यातील पारे गावात वसलेलं दरगोबा मंदिर। दरगोबा म्हणजे उज्जैनच्या महाकालेश्वरांचं स्वरूप। ज्या पद्धतीनं भक्त पुंडलिकासाठी विठ्ठल पंढरपुरात आला, त्याच पद्धतीनं पारे गावातल्या बायप्पा कासार नावाच्या आपल्या भक्तासाठी महाकाल इथे अवतरले आणि त्यांना दरगोबा या नावानं ओळखलं जाऊ लागलं। पारे गावात असल्यामुळे या देवस्थानाला पाऱ्याचा दरगोबा असं सुद्धा म्हटलं जातं। या देवस्थानचं वैशिष्ट्य म्हणजे इथे दरगोबांसोबत त्यांची बहीण चिलाबाई आणि पत्नी मिताबाई यांचीही स्वतंत्र मंदिरे आहेत। मुख्य मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी सुमारे 450 दगडी पायऱ्या चढाव्या लागतात, पण वर पोहोचल्यानंतर दिसणारं निसर्गरम्य दृश्य, शांत वातावरण, हेमाडपंथी शैलीतील चिलाबाईचं भव्य मंदिर, मंदिरासमोर विराजमान असलेला महाप्रचंड नंदी आणि मंदिरासभोवतीचा निसर्गरम्य परिसर पाहून मन अगदी भारावून जातं। चैत्र महिन्यात इथं मोठी यात्रा भरते। हनुमान जयंतीला देवाला वांग्याची भाजी आणि भाकरीचा नैवेद्य दाखवण्याची परंपरा आहे। हनुमान जयंतीनंतर मूळ नक्षत्राला पहाटे देवाचं लग्न लावलं जातं। रेवणगाव, गारडी, शिरगाव, खुसगाव, खोतवाडी, रामापूर, कमळापूर, तासगाव, पुंदी आणि अशा अनेक आजूबाजूच्या गावांमधून सासन काट्या घेऊन नाचत वाजत गाजत लोक यात्रेला येतात। मुख्य यात्रे दिवशी देवाला पुरणपोळीचा आणि गव्हाच्या खिरीचा नैवेद्य सुद्धा दाखवला जातो। हा पाऱ्याचा दरगोबा अनेक लोकांचे कुलदैवत असून या देवापाशी नवस पूर्ण होतात अशी लोकांची श्रद्धा आहे। त्यामुळे भक्तांच्या हाकेला धावणाऱ्या या पाऱ्याच्या दरगोबाच्या दर्शनासाठी एकदा नक्की या।